समर्थ आम्हाला वाटत नाही आज भूतकाळाची आम्हाला चिंता आहे। आम्हाला फक्त या वर्तमानातील आनंद शोधायचा आहे आणि आम्ही आनंद शोधतो या भगव्या चषकामध्ये। जिथून एंट्री आहे तिथून स्टेज पर्यंत ज्यांनी आपल्या गाड्या मध्ये लावल्यात त्यांना विनंती असेल ते आपल्या गाड्या सर्व काढून घ्यायच्यात, विनंती असेल। जास्त थँक्यू निखिल। जाऊया मॅचच्या दिशेने। शिवप्रेमी शिरगाव आणि श्री गणेश दहीगाव या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच चालू आहे। बघता बघता 4 सामने या ठिकाणी संपुष्टात आले। मंगेश भाग्यवंत आणि प्रमोद गायकर यांच्या वतीने शिरगाव संघ जर जिंकला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। थँक्यू। आणि सुनील बांगर यांच्याकडून देखील शुभेच्छा। MIDC मुरबाड यांच्याकडून हे पारितोषिक आहे। थँक्यू निखिल। पहिलं षटक मार्गस्थ आहे। तुषार गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय लवकरात लवकर पहिल्या गडी या ठिकाणी बाद केलाय। हो 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 लेन बॉल फक्त चेंडूला फ्लिक केलं, एक सिंगल मिळेल। अलाउन दी कार्पेट। पहिली इनिंग या ठिकाणी चालू आहे आणि आजच्या दिवसात येईल आजचा हा 5वा सामना शिवप्रेमी शिरगाव आणि श्री गणेश दहीगाव। MSCB मुरबाड यांच्या वतीने प्राइज आहे 1000 रुपयाचं शिरगाव संघ जिंकला तर। धन्यवाद। ज्यांना ज्यांना क्रिकेटचा वेड आहे ते वेडे इतिहास रचतील यात शंका नाही आहे। शिरगाव आणि दहीगाव या दोन संघाच्या दरम्यान ही खूप मोठी मॅच या ठिकाणी चालू आहे। बघता बघता 2 गडी गमावले। कमलाकर आणि राजकुमार हे दोन्ही फलंदाज 0 वर बाद। आपण पाहतोय नवीन दोन्ही फलंदाज सचिन आणि प्रतीक। दहीगाव संघाच्या वतीने आतापर्यंत धावसंख्या ती केवळ 1। स्टार्टिंग एंडवर प्रतीक गोलंदाजी मार्कवर पाहतोय तुषार। सिंचनाप्रमाणे येथे मात्र पाऊस पाडलाय तुषारने। आणखी एक चांगला चेंडू परंतु लेटकट खेळण्याचा प्रयत्न, अनऑर्थोडॉक्स फटका चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। ऍडव्हान्टेज राहतील या 4 धावा आणि हा येतो चौकार। ते जिथे सेन्सिबिलिटी तिथे तिथे मात्र सक्सेस। तुम्ही कधी कधी अग्रेशन तर कधी कधी सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवा आणि पाहिलं ओळखलं खेळाडूंना। आपण पाहू शकाल 2 गडी लवकरात लवकर बाद केले तर गोलंदाज तुषारनं। त्यानंतर मात्र समजदारीचा खेळ पाहायला मिळतोय। चौकार आलाय। बॅट्समन प्रतीक आणि बॅट्समन सचिन दोघांवर खूप मोठी जबाबदारी राहील, कारण आजचा दिवस जर पाहिला तर प्रत्यक्ष स्वरूपात मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची वर्दळ पाहायला मिळेल। तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज, प्रतीक ऑन बॅटिंग मार्क। इथे शफल झाला शेवटच्या मोमेंटला, फक्त बॅट आडवी केली, नशीब पोपावले। एकदा का नशीब आपल्या सोबत असतील तर हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही। आणि इथे मात्र ज्या चेंडूला हात लावाव त्या चेंडूचं होतंय सोनं। रन्स मिळतील या चेंडूवर 4 चौकार। धावा धाव पलकावर यशाच्या मार्गावर उभं राहावं आणि भूतकाळातील न्यूनगंडाचा विचार करू नये, भविष्याची स्वप्न पाहावी। इथे मात्र 7 उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिली। बॅकअप लाय रुपेश सोकांडे
हो 2 धावा मिळतील या मॅच मध्ये दहीगाव संघाला. आणि आपण पाहतोय अंपायर किती धावा या चेंडूवर. येस एकच सिंगल. एका धावेच्या मदतीने दहीगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा दुहेरी अंकापर्यंत धावसंख्या पोहोचवली गेली. हे सातत्य आणि जिथे सातत्य तिथे मात्र तुम्ही लोकप्रिय. सातत्य संपलं तर मात्र संकट. सचिन चोरगेच्या मनामध्ये थोडेसे विचार या ठिकाणी चालू आहेत. या मॅच मध्ये विकेट घ्याव्या लागतील. आपण पाहतोय पहिलं षटक संपलं 10 धावा धावफलकावर. 2 गडी जरी गमावले तरी मात्र दहीगाव संघ सातत्य ठेवलंय. धावा येत आहेत. शॉर्ट क्रिकेट मध्ये विकेट किती गमावल्या हे जरी महत्वाचं असलं तरी मी पहिल्या दिवसापासून चर्चा करतोय तुमच्या धावफलकावर धावा जमणं गोष्ट गरजेची राहील. कधी कधी विरोधाभास पाहायला मिळतोय, विकेट जात नाही, धावा येत नाही. कधी कधी विरोधाभास पाहायला मिळतोय, धावा विकेट जातात, धावा येतात. कधी कधी पाहायला मिळतात विकेट सुद्धा जातात आणि धावा सुद्धा येतात. ह्या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. भगव्या चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं भगवा चषक काय आहे हे प्रेक्षकांच्या गर्दीने तुडुंब भरलेल्या गर्दीने सांगून जात आहे. सुवर्ण दिन क्रिकेटला आले आणि हाच क्रिकेट 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला. त्यातील या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताची एक फांदी या ठिकाणी रोवली आणि या फांदीचं रूपांतर एका विशाल वृक्षामध्ये झालंय. 28 वर्षाची प्रगल्भ असणारी ही परंपरा आणि या परंपरेचं खऱ्या अर्थानं 4थं वर्ष जर पाहिलं, पर्व 4थं आहे भगव्या चषकाचं, पण वाटत नाही 4थं पर्व असेल. अनेक वर्षाची परंपरा, ऐतिहासिक वसा आणि वारसा लाभला या भगव्या चषकाला. सन्माननीय सुनीलजी माळी सर आणि निकुंजी भांडे सर, 58 सदस्य, तमाम आंबेडे ग्रामस्थ. जाऊया मॅचच्या दिशेने. दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलं षटक संपलं. सचिन आणि प्रतीक स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय बॅट्समन प्रतीकला इथे लेग ब्रेक होता. चेंडू वळाला पण उशिराने वळला. आपण पाहू शकाल पडल्यानंतर डाव्या स्टंपच्या बाहेरून निघाला. यस वाईड बॉल. या एका धावेने धावफलक पुढे सरकेल. दहीगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. विवर रचना पाहिली तर मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात आलंय. पाठीमागच्या बाजूला एक सुद्धा क्षेत्ररक्षक नाही आहे. समोर जर पाहिलं तर लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड विकेटला, कव्हर स्वीपरला, एक्स्ट्रा कव्हरला आणि फील्ड मध्ये इथे मात्र चेंडू कव्हर स्वीपरला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. ओहो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न पडला. पूर्ण चेंडू निघून गेलाय हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर मिळतील संघ दहीगावला 4 धावा. आलेला हा चौकार. रंग माजरा वेगळा म्हणणाऱ्या आणि कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिळायला लावणाऱ्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत करूया. मेगा फायनलचा दिवस आजचा हा संडे असेल, फंडे सुपर संडे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा नशीब आणि नशीब. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4 आणि आणखी एक चौकार. कौतुक करेल मी बॅटिंग करणाऱ्या संघाचं. आणि त्यापेक्षा जर विचार केला तर शिरगाव गावचा एक सुपुत्र दर्शन शिंदे या खेळाडूची निवड एसके चॅम्पियन लीग सीझन 3 अर्थातच भोपाळ येथे होणाऱ्या या चॅम्पियन लीग साठी झालेली आहे. तरी तो तुम्हाला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं शिरगाव गावची मान सन्मान उंचावला या खेळाडूंना. दर्शन शिंदे तो सुद्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो शिरगाव संघामध्ये. वय वर्ष 16 आणि आम्ही म्हणतो की 16 वर्ष धोक्याचं. 16 वर्ष धोक्याचं नाहीये, 16 वर्ष मोक्याचं आहे. दर्शन शिंदेनं दाखवलं. वयाच्या 16 वर्ष न जपणारी तलवार हातात घेतली छत्रपती शिवरायांनी. उर्वरित सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगेल आणि मरेल हा देखना 16 वयाच्या 16 वर्षी घेतला. आणि इथे जर पाहिलं तर सातत्याने त्या 16 वर्षाची आठवण येईल. चर्चा करू तत्पूर्वी आपण या बॉलचं निरीक्षण करूया. निश्चितच तिसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि या चेंडूवर मिळतील मात्र एकंदरीत 3 धावा. भाग मिल्का भाग. धावावं लागतंय धावांसाठी, धावावं लागतंय गावासाठी, धावावं लागतंय क्रिकेटच्या विजयासाठी, धावावं लागतंय भगवा चषकासाठी, धावावं लागतंय या वर्तमानासाठी, धावावं लागतं भविष्याची उज्ज्वल स्वप्न पूर्ण करण्यासाठी. प्रत्येकाला धावावं लागतंय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक नहीं पड़ती हथौड़ी की घाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता.
टाकीचे घाव सुटल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागतोय. चर्चा करूया वय वर्ष 16. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16 वर्षी. औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून औरंगजेबाला फटकारणारा धर्मवीर छत्रपती शंभूराजा 16 वर्षाचा शोभून दिसला. विवेकानंद 16 वर्षाचे असताना शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाची संस्कृती उज्ज्वल केली. वय वर्ष 16. आणि इथे मात्र दर्शन शिंदेनं सांगितलंय वयाच्या 16 वर्षी सुद्धा भोपाळमध्ये जाईल आणि आपल्या क्रिकेटचा डंका वाजवेल. हे वय वर्ष 16 मोक्याचं धोक्याचं नाही आहे मित्रांनो. जाऊया मॅचच्या दिशेने. चर्चा तर होईल आजच्या दिवसामध्ये, कारण आहे या मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप. आजचा दिवस हा शेवटचा ग्रँड फिनाले मेगा फायनलचा आजचा दिवस. आज की शाम किसके नाम बघणं मजेशीर राहील. शिरगाव आणि दहीगाव या दोन संघाच्या दरम्यान स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झालाय. आपण पाहू शकाल फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे असतील क्षेत्ररक्षक 2-2. चेंडू जाऊ देणार नाहीये. क्षेत्ररक्षण योग्य होतंय. फेकी सुद्धा होते. तत्पूर्वी 2 धावा मिळतील दहीगाव संघाला आणि या 2 धाव्यांच्या मदतीने दहीगाव संघ जाऊन पोहोचलाय. कमलाकर बाद राजकुमार बाद 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. दुपारचं वातावरण जरी ऊन असलं तरी मात्र हे ऊन आम्हाला कायमस्वरूपी गारवा देईल. शिरगाव संघ जर आपण या मॅच मध्ये जिंकला तर आदरणीय प्रकाश उघडा साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच. बक्षिसांची खैरात होते. खूप मोठं प्रेम, खूप मोठी प्रेरणा. निखिल सातत्याने म्हणतो ना की पैशाचा महत्व नाहीये ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. जीव जळतोय फक्त आणि फक्त भगव्या चषकाच्या ट्रॉफीसाठी. बघता बघता 2 षटकं संपली. पूर्वार्ध येतोय संपुष्टात आणि पूर्वार्धानंतर दहीगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद. आतापर्यंत पाहिली तर 25 धावा. 12.50 ची सरासरी गाठली आहे. पण इथून जर विचार केला तर शिरगाव संघाला विचार करावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये 2 गडी जरी टिपले तरी मात्र धावसंख्येचा वेग हा सातत्याने वाढत चाललाय. या मॅचला कोणत्या पद्धतीने सजवायचा आणि विकेट टेकिंग बॉलिंग कोणत्या पद्धतीने करायची या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागेल. क्रिकेट किती खेळता, कसा खेळता याला महत्व आहे. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणाला माणसाला नियोजन करावं लागतं. तेव्हा मनुष्य आयुष्य यशस्वी होतो. छत्रपती शिवरायांनी इतिहासामध्ये दखल घेतली यशस्वी नियोजन. कारण ज्या ज्या क्षणाला प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम आम्हाला आठवेल, त्या त्या क्षणाला छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या काढलेल्या अफजल खानाच्या कोतऱ्याची आठवण येईल. 2 वर्ष नियोजन केलं आणि 2 मिनिटांमध्ये इतिहास घडवला. तुम्ही क्रिकेट किती खेळता त्यापेक्षा घरी क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानावर कोणत्या पद्धतीने सराव करता या सगळ्या गोष्टी यशाचं गुपित सांगून जातात. जाऊया मॅचच्या दिशेने चर्चा करूया. शिरगाव आणि दहीगाव या 2 संघाच्या दरम्यान आज मित्रांनो खूप मोठी मॅच चालू आहे. आजच्या दिवसामध्ये जेवढे जेवढे सामने पाहायला मिळतील तेवढे सामने तुमच्या अंतःकरणाला मनमुराद आनंद देऊन जातील. कारण सर्वच्या सर्व क्वालिफायरचे संघ या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्या नावाचा बोलबाला दाखवत असताना जाऊया मॅचच्या दिशेने. मोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय. सचिन इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवला. क्या बात आहे. क्रिकेटचा नजाकत, क्रिकेटचा मादक सौंदर्य आणि चेंडू निघून गेलाय. वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन दिले या चेंडूवर. बॅटिंग करत असताना मात्र दहीगाव संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट. धावसंख्या स्थिरावली काही क्षणापुरती. आपण पाहतोय धावसंख्या ती धावफलकावर 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट बाय दहीगाव टीम. सुंदर वातावरण. मैदानाच्या बाहेर पाहिले तर आज खऱ्या अर्थानं साथ चढलाय या मैदानाला. जिथे प्रेक्षक, जिथे खुर्च्या भरतात तिथे मात्र साथ चढला जातो. हो हो. आणखी एक डॉट बॉल कमबॅक केलं मोहननं. पहिल्या चेंडूवर जरी फलंदाजाने षटका ठोकला असला तरी मात्र काही क्षण आपल्या हातामध्ये असतात. ललाटीचं विधिलिखित जरी लिहिलं असलं तरी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. प्रयत्न करा, प्रयत्न करा आणि प्रयत्न करा. आखिर प्रयास तो जिंदगी का दुसरा नाम होता है. प्रयत्न करावे लागतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. इथं फुल टॉस होता. संधी होती बॅट्समनला. पाहू शकाल संधी गमावले. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तत्पूर्वी एकच धाव आणि या एका धावेने दहीगाव संघ हळवारपणे एक एक पाऊल पुढे टाकतोय. धावसंख्या ती धावफलकावर आतापर्यंत पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
धाव फलक काही क्षणापुरता थोडस नाराज झाला असेल, कारण धावा यापूर्वी येत होत्या. फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश, आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे. तम सोमा ज्योतिर्गमय. यावेळेस पाहू शकाल पुन्हा एकदा फटका फसलाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल या एका धावेच्या सहकार्याने. दहीगाव संघ जाऊन पोहोचेल आतापर्यंत 2 गडी बाद 33 धावा. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये मोहनने आतापर्यंत चांगलाच केले या ठिकाणी हाताळलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतरही स्वतःच्या मनाला समजावलं आणि त्यानंतर लेत ओळखली. बॅट्समन स्टेप आउट होतोय, बॅट्समन शफल होतोय, बॅट्समनचा स्टान्स ओळखला आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. कलात्मक गोलंदाजीचं दर्शन घडवलंय गोलंदाज मोहननं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा धावफलकावर. दुपारचं सुंदर वातावरण. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एज लागते आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 33. तत्पूर्वी डीजे उराशी स्वप्न बाळगली विजयाची, पण ही स्वप्न सातत्याने सताट उघड्या डोळ्यांनी पहावी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या हातामध्ये ठेवावी उद्दिष्टे चौकार षटकारांची. गोलंदाजी करत असताना विकेटची, फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षणाची आणि क्रिकेटचा खेळ करत असताना खेळत असताना संयमाची. संयम आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. संयम बाळगला सकाळच्या सत्रामध्ये आणि बघता बघता विकी स्पोर्ट्स कुसने संघानं 2 सामने जिंकले. त्यानंतर संयम बाळगला राणा स्पोर्ट्स बोरशिती संघानं सामना जिंकला. त्यानंतर संयम बाळगला खऱ्या अर्थानं पुढील मॅच मध्ये अर्थातच पाडाळे संघानं आणि सामना जिंकला. इथे संयम कोण बाळगेल? जाऊया मागच्या दिशेने. रुपेश सुकांडे गोलंदाजी मार्गावर सज्ज. लेग ब्रेक बॉल सातत्याने फेकतो, कधी कधी गुगली सुद्धा फेकतो. जादूगार आहे सुद्धा शिवप्रेमी शिरगाव संघाचा. या मॅच मध्ये काय कामगिरी राहील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जाऊया मागच्या दिशेने. गोलंदाज तयार रुपेश सुकांडे. इथे आपण पाहतोय डावा स्टंपच्या बाहेरून चेंडू रिलीज केलाय. वाईट बॉल. 1 धाव मिळेल दहीगाव संघाला. एका धावेसाठी धावावं लागतंय. खिलाडियों को रनों के लिए हिरन भी बनना पड़ता है. धावावं लागतं आणि त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकता. अभी तो दिल्ली बहुत दूर है. सायंकाळचं वातावरण आम्हाला पाहायचं आहे. प्रवासाला आम्ही दुपारी सुरुवात केली. आमची मेजवानी होईल, आमचा नाश्ता होईल, दुपारचं जेवण होईल आणि त्यानंतर सायंकाळी आज की शाम किसके नाम आनंदाचं वातावरण आम्हाला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं स्वप्नांचं विसर्जन करायचं नाही आहे, दुःखाला विसर्जित करूया आणि आपलं स्वप्न सातत्याने सताट उघड्या डोळ्याने पाहूया. इथे लिडिंग एज फलंदाज बाद. डीजे
धावा धावपलकावर रुपेश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र समजावलं स्वतःला आणि चेंडू मात्र लाईन वरून गरकन वळवतोय. क्षमता आहे गोलंदाज रुपेशकडे चेंडू वळवण्याची. इथे मात्र ऑफ ब्रेक केला होता. संरक्षणात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न धर्म संकटात आहे आणि इथून मात्र निघू शकत नाहीये फलंदाज बाहेर. या संकटातून मैदानाच्या बाहेर यावं लागेल या फलंदाजाला. नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. टीम विकी स्पोर्ट्स कुकसे आणि राणा स्पोर्ट्स मोरशेती दोन्ही संघाचे कॅप्टन चला रोशन वेखंडे आणि आय थिंक बबलू पाटील. जोपर्यंत नवीन फलंदाज खेळपट्टीवर येईल तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून. आणि या कुटुंबामध्ये आल्यानंतर मायेचा ओलावा सातत्याने पाहायला मिळाला. सर्वांनी सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे सर, सर्व ग्रामस्थ आणि 58 सदस्य या नियोजन समितीचे. बॅक टू बॅक 2 गडी बाद बॉलर हॅट्रिक आणि इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट होईल का? प्रश्न 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 आणि उत्तर. हॅट्रिक कंप्लीट. या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश सोकांडे. ब्युटिफुल काय गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 3 गडी बाद. वाईड फेकलाय गोलंदाज रुपेश टोकांडेनं. फक्त आणि फक्त निखिल 2 चेंडू शिल्लक. इनिंग सुद्धा कंप्लीट होईल आणि धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती 34. यावेळेस लाईन पुन्हा एकदा या ठिकाणी निहाळतायत आमचे अंपायर. फलंदाज इथे मात्र होते बाद आणि वाईड बॉल. कंप्लीट करावी लागेल. धावसंख्या ती धावफलकावर 35. इथे ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा होता. लेन जर पाहिली तर गुड लेनच्या स्पॉटवर चेंडू फेकला आणि इथे मिळेल 1 धाव. अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. धावसंख्या स्थिरावले 35 धावा धावफलकावर. आतापर्यंत विचार केला तर यस 1 धाव जोडली जाईल. 36 धावा आणि विकेटचा विचार केला तर 6 गडी 7 गडी आतापर्यंत गमावलेत या मॅच मध्ये दहिगाव संघाने. 7 खेळाडू रगाऊटच्या आश्रयाला जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे मात्र पाहू शकाल लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. तिथे एक क्षेत्ररक्षक तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि एकंदरीत 2 धावा. 8वा झटका लागेल शेवटच्या चेंडूवर. एकंदरीत इनिंग कंप्लीट. प्रेक्षक हो सामना चालू आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय दहिगाव आणि शिवप्रेमी शिरगाव. दहिगाव संघाने प्रथम बॅटिंग केली. 4 षटकामध्ये बनवल्या. या मॅच मध्ये
38 धावा आणि विजयासाठी 4 षटकामध्ये शिवप्रेमी शिरगाव संघाला 39 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल, काय चांगलं असेल, काय वाईट असेल, क्रिकेट कोणत्या पद्धतीने खेळला जाईल, या सगळ्या कहाणीचा लेखाजोखा सांगण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करेल. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरची डोळ्यावरची ग्लास, नाव नाही ते ब्रँड आहे बॉस, निखिल ठोंबरे. थँक्यू. यांचं देखील शुभागमन होत आहे. प्रदीपजी शिरोसे आहेत, चंद्रकांतजी पडवळ आहेत, त्याचबरोबर बाळकृष्ण पवार साहेब आहेत, जगनजी दुधवळे आहेत, त्यांचे बेलवले साहेब आहेत. त्यांची मात्र उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवते. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मी विनंती करतो, सेमीफायनल पहिली जी मैदानामध्ये खेळवली जाईल, एका बाजूला विकी स्पोर्ट क्लब कुकसे, बबलू पाटील आणि कंपनी, आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल राणा स्पोर्ट क्लब बोरशेती. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या समोर जोडले जातात. बाळकृष्ण पवार साहेब हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर आहेत आणि मी त्यांना विनंती करतो, सर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करतोय सेमीफायनल पहिली भगवा चषक 2021 चा थरार आणि त्या मॅचचा टॉस. चार षटकांचा सामना सेमीफायनल पहिली मैदानामध्ये आपण पाहणार आहेत. एका बाजूला शहापूर विभागातील संघ आणि एका बाजूला संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय तो भिवंडी विभागातील. टॉस आता करतोय बाळकृष्ण पवार साहेब हॉटेल प्रांजली. सध्याच्या घडीला पार्किंगला आता जागा राहिली नाहीये, एवढं फेमस हे हॉटेल आहे, त्याचे प्रोप्रायटर आहे. टॉस काटा असा कॉल आहे आणि ते छापा. टॉस जिंकलाय राणा स्पोर्ट क्लब बोरशेती या संघाने. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आलेत आणि आता टॉस जिंकलाय राणा स्पोर्ट क्लब बोरशेती. टॉस जिंकल्यानंतर कुकसे सारख्या बल्लाडे टीमच्या विरोधामध्ये काय निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये कुकसे संघ 4 षटकांमध्ये कमीत कमी 69 धावा ज्या मात्र बनवल्या होत्या. तुम्ही कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल या संघाला? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कुकचा संघ देखील एक भिवंडी तालुक्यातील संघ आहे, त्यांना देखील लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच भिवंडी तालुक्यातील संघ आहे आणि अनेक क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, परंतु ज्या प्रकारचे तुमचं गोलंदाजी अटॅक आहे, ज्या प्रकारचं तुमचं युनिट आहे सर्व संघांचं, त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये किती धावांपर्यंत जर डिपेंड केलं तर तुम्ही हा सामना जिंकू शकता? आम्ही 50 धावांपर्यंत त्यांना थांबवलं तर आम्ही आरामात डिपेंड करू. त्याच्यावरती जास्त देखील झाल्या तर मग ते देखील आम्ही करण्याचं आव्हान करू. ओके, नक्कीच. म्हणजे प्रयत्न तर होणार आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या बरोबर आहेत बंटी. बंटी, कसं वाटतंय ज्यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये खूप लवकर आले, तुम्ही ड्यू मध्ये सामना खेळला, तिथे विजय मिळवला गुरवली सारख्या मातब्बर संघावर, त्यानंतर मुरबाड विभागातील एक शिवळे आंबेले संघ होता, त्यांना पराभूत केला. आता सेमीफायनल मध्ये आणि समोर राणा बोरशेती प्रथमतः बॅटिंग करायची आहे. चांगला संघ आहे बोरशेती. बॅटिंग करताना 50+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे बॉलिंग लाईन पण चांगली आहे. ओके, नक्कीच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. बंटी पाटील आपल्या बरोबर होते आणि रोशन होते. न्यूज आहे टॉस जिंकलाय राणा स्पोर्ट क्लब बोरशेती या टीमने आणि प्रथमतः घेतलाय क्षेत्ररक्षण. दत्तात्रेय भगवान गडगे हॉटेल प्रोपरायटर आहेत, समर्थ कृपा आंबेले खुर्द. त्यांचं मात्र थोड्याच वेळामध्ये शुभागमन होतं व्यासपीठावर. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत, ते सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पार्किंग मध्ये कुणीही गाड्या ज्या मात्र लावणार नाहीये. टू व्हीलर विनंती असेल, ज्यांचे टू व्हीलर आहेत ते पार्किंग झोन आहे तिथे तुम्ही लावू शकता. विनंती असेल, एंट्री आहे तिथून स्टेज पर्यंत कुणीही गाडी पार्क करू नका. जाऊया आपण मॅच कडे जिथे सुरुवात होती. प्रत्येक षटकारासाठी प्राइज आलंय. प्रत्येक षटकारासाठी प्राइज येत आहे. चंद्रकांतजी पडवळ साहेब आणि त्याचबरोबर प्रदीपजी शिरोसे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 आणि हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. रिव्हर्स परफेक्ट टायमिंग. अप्रतिम फटकाने चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. एम स्पोर्ट मॅजिकल चौकार.
जगनचा हा बॉल, रिवर्सचा हा फटका, इथे देखील टायमिंग आपलातून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मात्र शुभ आगमन होत आहे व्यासपीठाच्या दिशेनं. हॉटेल तर समर्थ कृपा जे प्रोप्रायटर आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 बॉलवर 2 चौकार, आतिषबाजीला झालेली सुरुवात. सतीश सोकांडे जॉन्टी आपण मैदानामध्ये पाहतो. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभल्या. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात आणि मुरबाड तालुक्याचं खऱ्या अर्थानं नाव ज्या खेळाडूने TDPL स्पर्धेत गाजवलं असा मिस्टर MPL गणेश गायकर देखील उपस्थित आहे. एम स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्ग असते. जगन शेळके गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर सचिन चोरगे अर्थात मेजर. या मेजरच्या बॅट मधून काल धावांचा पडलाय पाऊस या मैदानावर, असा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो. धावफलक आपल्याला पाहायचा, चेस करायचं. 39 धावा, सुरुवात अतिशय बहरदार आहे. 9 धावा आतापर्यंत आल्या. 39 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये करावे लागेल, कारण दुसऱ्या बाजूला श्री गणेश दहिगाव संघाची गोलंदाजी अटॅक खूप मजबूत आहे. रिवर्सने वेळ लावलाय मैदानामध्ये टीम दहिगावला. शिरगावच्या भाट्यामध्ये येतोय अजून एक दमदार एम स्पोर्ट मॅजिकल चौकार. जो फलंदाज उजवा आहे तो डावखुऱ्या हाताने मारतोय, जो डावखुरा आहे तो उजव्या हाताने मारतोय. क्लास पाहायला मिळतोय मैदानामध्ये. सचिन चोरगेंचा चौकार येईल. संघाची धावसंख्या वाढते. जगनवर खूप मोठा अटॅक, 13 धावा. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. इथे एक सिंगल येताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 14. पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावगतीचा विचार केला. 14 धावा. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 8.34च्या सरासरीनं 25 धावा बनवायच्या. शिवप्रेमी शिरगाव त्यांच्या विरुद्ध श्री गणेश दहिगाव या दोन संघादरम्यान चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना. चौथा संघ कोणता जो सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे? 64 संघ, त्या 64 संघांनी लावलेला प्रयत्न आणि त्यातून हे 8 संघ आले. त्या 8 मधील 3 संघ तर आतापर्यंत 6व्या 7व्या 8व्या क्रमांकावर आहेत. पण आता येणारा संघ कोणता तो देखील आपल्याला पाहिजे. 8 क्रमांकाच्या 8 ट्रॉफ्या झळाळत्या ट्रॉफ्या आपण ज्या मात्र पाहतोय त्या मला लाभल्यात अरुणजी पवार साखरे यांच्या वतीनं. त्यानंतर एक फ्रेम देखील आहे त्या 8 ट्रॉफींच्या बरोबर. हिराजी गोमाजी पाटील यांची जी फ्रेम आम्हाला लाभली कालच्या दिवसामध्ये ती फ्रेम देखील आपण पाहणार आहे. अनेक फ्रेम जे मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. विशेष सहकार्य अनेक जणांचं राहिलंय, त्यांचा नामोल्लेख जसा वेळ भेटेल तसा आपण जो मात्र करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोरख देशमुख, बबलू. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक धाव, एका धावेवर समाधान. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 रन ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर आहेत. 39 धावांचं टार्गेट आहे.
संघाची धावसंख्या आपण मात्र धावपलकावर पाहतोय 15 धावा, 39 धावांचं टार्गेट. भगवा चषकाचं दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन जे मात्र आपण पाहतोय. क्रिकेटचा हा थरार आहे, क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. दुपारचं सत्र आहे, कडाक्याचं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये अप्रतिम अशी फलंदाजी, बाउंड्रीला आग लावणारी कामगिरी आहे. ओहो, इथे सुरेख प्रकारचा फटका खेळला, क्षेत्ररक्षकात तिथे तैनात. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता फलंदाज धावबाद होतोय. पहिला हादरा सतीश सोकांडे जॉन्टीच्या रूपानं फलंदाज बाद. हॉटेलचे प्रोपरायटर आहेत, प्रांजली हॉटेलचे प्रोपरायटर आहेत आणि आता तच बरोबर समर्थ कृपा हॉटेलचे प्रोपरायटर देखील उपस्थित होतात. कल्याण नगर हवे ना, त्या नगर हवेलला हे हॉटेल आहेत, तुम्ही अवश्य भेट द्या आणि आजच्या दिवसामध्ये तिथे जाऊन सांगा फक्त भगवा चषक जिथे आयोजित आहे तिथे आम्ही मॅच पाहायला चाललोय, तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल. गोलंदाज आता तयार होतील, गोलंदाजी मार्कवर. साईराज हॉटेल तर्फे या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. या स्पर्धेची सातत्याने शोभा वाढवणारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये. ओहो, इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेग. गोरख देशमुख बबलू इम्प्रेस करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी बबलूची या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये राहिल्या. अप्रतिम बॉल राहिलाय, चेंडू डॉट. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय रुपेश सोकांडेला जॉन्टी बाद झालाय आणि त्याचा भाऊ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक गाव एक मध्ये अनेक बंधू आपल्याला पाहायला मिळतात. बंटी बबलूने आज धमाल केली आहे कुपसे संघासाठी आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुपेश कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचं. इथे टाळलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका, डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावांसाठी धाव. 2 धावा कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वेग धारण करते, जाऊन पोहोचली ते 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावपलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 39 धावांचा पाठलाग आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सचिन चोरगे तोपर्यंत मात्र शिवप्रेमी शिरगाव संघ या सामन्यावर मजबूत पकड बनवून ठेवेल. दुसऱ्या बाजूला रुपेश सोकांडे त्याला कशा प्रकारची साथ देईल ते देखील पाहायचं. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षकाला बीट केला आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. इथे येईल रुपेश सोकांडेच्या पॅट मधून नशिबाचा हा चौका. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 22 ऑन द बोर्ड. 22 धावा आहेत. अजूनही 17 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये रुपेशच्या बॅट मधून आलेला चौकार नेत्रदीपक होता. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव आली सचिन चोरगेची. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. एमएससीबी मुरबाड यांच्या वतीनं प्राइज येत. जर हा सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकला टीम शिरगावने तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. षटकार जर खेळला तर प्रदीपजी शिरोसे आणि चंद्रकांतजी पडवळ यांच्या वतीनं 500 रुपये आणि हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज आहे. एका षटकाराची किंमत 1500 रुपये. धावपलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावर धावा त्या 24 धावा. 24 शेवटचे 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. ज्यांच्या माध्यमातून आपण या 9 दिवसामध्ये सूर्यकाचं संगीत ऐकलं. डीजे ऑपरेटर धनुला देऊया संधी या भगवा चषकाच्या माध्यमातून. खेळाडूंसाठी आतमध्ये
या स्पर्धेसाठी हॉटेल साईराज यांच्या वतीनं 36,000 रुपये, रामभाऊ दुधाळे यांच्या वतीनं 21,000 रुपये, किरण शेठ शिळवले 18,000 रुपये, किशोर शेठ माळी 20,000, जगन शेठ गडगे 15,000, अप्पा गुडे 5,000, कासमबाई शेख 5,000, वसंतदादा गडगे 1,000 रुपये, सुरेशजी गडगे 1,000, मनोज पोरीकर यांच्या वतीनं 1100, रमेशजी हरड यांच्या वतीनं 2,000, बाळामामा मात्रे यांच्या वतीनं 11,000, कांतीलालजी कंटे साहेब यांच्या वतीनं 5,000, प्रदीपजी शिरोसे यांच्या वतीनं 10,000, नारायणजी गवळे यांच्या वतीनं 1100, शरदजी मारचे यांच्या वतीनं 1100, तुळशीरामजी भांडे यांच्या वतीनं 10,000, चंद्रकांतजी अण्णा गडगे यांच्या वतीनं 2100, तानाजी पांडुरंग भांडे यांच्या वतीनं 1100, सुधाकर नारायण पवार साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपये. या स्पर्धेसाठी मात्र मदत येते त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे सामना अतिशय महत्वाचा. सेमीफायनल मध्ये चौथा संघ कोणता पोहोचणार, मुरबाड ग्रामीण मधील दुसरा कोणता, ते देखील आपल्याला पाहिजे. दहीगाव जिंकला तर हिरामन भगत यांच्या वतीने 1,000 रुपये. आता पारितोषिकाला तोट नाहीये, कारण आज फायनल आहे. आज कोण जिंकतंय ते देखील आपल्याला पाहिजे. ये तो सिर्फ जाके पिक्चर अभी बाकी है, कारण अजून भरपूर सामने बाकी आहेत. 3 सामने या सामन्यानंतर बाकी आहेत. हो, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, प्रत्येक डॉट चेंडू इथे वर्चस्व गाजवेल. दुसऱ्या बाजूला सचिन चोरगे जोपर्यंत मैदानाच्या आत मेजर सातत्यानं खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पोलीस दलामध्ये जे मात्र कार्यरत आहे तिथे कामगिरी अप्रतिम राहिली आहे. क्रिकेट सातत्यानं जे मात्र चांगलं खेळलं जातं आणि ज्या ज्या वेळेस मुरबाड तालुक्याचा विचार केला जातो, अनेक जागी ज्या एंट्री पडल्या जातात त्या सचिन चोरगे यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ तिथे निर्माण करून दिलं जाणारं व्यक्तिमत्व आज आपल्या मैदानावर घेत आहे. गाव शिरगाव. आज मैदानामध्ये कोण कुणावर हवी ठरेल, दहीगाव जिंकेल की शिरगाव, विजय मात्र मुरबाड टेनिस क्रिकेटचाच होणार आहे, यात शंका नाहीये. आणि आज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं रंग भरलेत या भगवा चषकाला, कारण आजचा दिवस सुपर संडे, सुपर फन डे होणार आहे. गोलंदाज तयार, आगळी वेगळी स्टाईल आहे सचिन चोरगेची खेळण्याची. या फटक्यांवर काल 5 चौकार वसूल केलेत. ओ हो, काय फटका खेळला, स्ट्रेट मार्क स्ट्रोक सचिन चोरगेचा. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. इथे येतील धावा 4 चौकार. गोलंदाजांना थक्क करून टाकणारा हा फटका. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. श्री गणेश दहीगाव इथून कमबॅक करेल का, सचिन चोरगेची विकेट सर्वात महत्वाची आहे, ती ते मैदानामध्ये मिळेल का, ते देखील आपल्याला पाहायचं. रंग चढलेत, थराराला झालेली सुरुवात, काय अप्रतिम नियोजन आहे. सुनील माळी सर, नकुलजी भांडे यांना विशेष धन्यवाद द्यावे लागतील. ज्या प्रकारचं आयोजन केलंय, ज्या प्रकारचं नियोजन केलंय, प्रेक्षकांची मानदियाळी पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. कोणी कल्याण नगर हायवेवरून चालला असेल तर तो थोडा वेळ थांबतो, या मैदानावर येतो, 1-2 मॅच पाहतो आणि पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला लागतो. असं असलेलं हे मैदान आहे. अतिशय देखणं मैदान, अतिशय देखणं आयोजन, भगवमय वातावरण या भगवा चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनेक क्रीडा रसिक जे मात्र उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमच्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. टेन क्रिक लाईव्ह अतिशय अप्रतिम कव्हरेज आपल्यापर्यंत जे मात्र पोहोचवलं जात आहे. प्रत्येक बॉल आणि बॉलची खबर घर बसल्या देखील आपण घेऊ शकता. असे असलेले हे टेन क्रिक लाईव्ह आणि त्यांचे सर्व ऑपरेटरांचं विशेष कौतुक असेल. अप्रतिम नियोजन, अप्रतिम आयोजन. 58 सदस्यांनी दिलेली साथ आणि त्यावर लावलेली मोहर. सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांचं विशेष कौतुक. भगवा चषक, भगवा चषकाचा थरार. आजच्या दिवसामध्ये 8 सामने कव्हर करायचे होते. सकाळच्या सत्रामध्ये झटपट झालेली सुरुवात आपल्याला जी मात्र पाहायला मिळाली. आता 2 वाजत आलेत आणि आपण 5वा सामना जवळजवळ कंप्लीट करणार आहे. अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे. गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला. वा भाई वा, काय फटका मैदानाच्या आत खेळला. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. एम स्पोर्ट मॅजिकल चौका.
चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची आवश्यकता आहे. जास्त टीम तुम्ही घेऊ नका. टीम दहीगाव आपल्याला फायनल जास्तीत जास्त षटकांची खेळवायची. कंप्लीट 4 वाजता फायनलला सुरुवात होणं गरजेचंच आहे. आपल्याला जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व बक्षीस वितरण देखील करायचं. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर लोक घरून लवकर निघालेत आणि आता क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या मैदानावर थोड्या वेळामध्ये बसायला जागा राहणार नाही. भव्य दिव्य क्रीडांगण आहे ते मात्र भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होतोय. शेवटचे 9 चेंडू आहेत, 7 धावा आहेत. इथे डिपेंड होतील का? दुसऱ्या बाजूला सचिन चोरगेची विकेट महत्वाची आहे. तो विकेट देणारा खेळाडू नाही. हो रिवर्स इथे फटकाचं मात्र पाहायला मिळतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता धावपळ आणि इथे चपळाई पाहायला मिळाली. जिथे 1 होती तिथे 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवर. 34 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 8 शिल्लक आहेत. श्री गणेश दहीगाव संघ थोडेशा अडचणीमध्ये सापडला. अडचणींवर तुम्हाला मात करावी लागेल. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि आता सध्याच्या घडीला सचिन चोरगे मेजरची आपल्यातून फलंदाजी राहिली. आपल्या संघासाठी तारणहार ठरतो. जो संघ जिंकेल तो पवाळे या संघाच्या विरोधामध्ये पाडाळे या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. सेमीफायनल दुसरी मोरया 11 पाडाळे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गुड बॉल. अप्रतिम चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आहेत. 7 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या 5. प्रतीक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. प्रतीक ज्याच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता. धावा मैदानाच्या आतमध्ये 39 बनवल्या. तदनंतर सतीशने सुरुवात अतिशय चांगली केली. सतीश सोकांडे जॉन्टीने, परंतु सतीश बाद झाला आणि तदनंतर रुपेश आणि सचिनने आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली. डाव इथे सावरला. 7 चेंडू आहेत, 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ तुम्ही जास्त घेतायत. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोलंदाज तयार. रिवर्स खेळले. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दिसत नाहीये आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर लेवल चौकार. एका धावेची आवश्यकता. पारितोषिक होतं प्रदीपजी शिरोसे आणि चंद्रकांतजी पडवळ यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 आणि त्याचबरोबर हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीने षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. तो षटकार इथे येईल का? 6 चेंडू विजयासाठी एका धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. सचिनच्या हातामध्ये चेंडू. श्री गणेश दहीगाव संघ खूप मोठ्या अडचणीत आहे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. विजयी धाव आणि विजयी धाव आहे बरोबर 4था संघ शिवप्रेमी शिरगाव जो जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये या भगवा चषकाच्या.